केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। कोरोना आणि कंगनाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात चर्चा झाली आहे। संजय राऊत आणि राज्य सरकारकडून कंगनाला जाणीवपूर्वक भडकवलं जातंय। कंगनावर अन्याय झालाय, तिला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी राज्यपालांना केली आहे। तर त्याचबरोबर तिला नुकसान भरपाई मिळावी असंही ते म्हणाले। राज्यपालांसोबत माझी जवळजवळ 20-25 मिनिटं चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये जो कंगनाचा विषय आहे त्या कंगनाच्या विषयाच्या संबंधामध्ये चर्चा मी केलेली आहे। कंगनावर अन्याय झालेला आहे। कंगनाचं जे ऑफिस आहे पालिकेचं ते तोडण्यात आलेलं आहे। ती इथं नसताना त्या ठिकाणी नोटीस आणून दिली आणि लगेच 24 तासाच्या आतमध्ये ते त्याचं ऑफिस तोडलेलं आहे। कंगनाला न्याय मिळाला पाहिजे, कंगनाला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची सूचना आणि मागणी मी त्यांच्याकडे माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मी केलेली आहे। तर इकडे ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळलाय। त्यामुळे आता 22 सप्टेंबर पर्यंत रियाला भायखळा महिला जेलमध्येच मुक्काम करावा लागणार आहे। सेशन्स कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर रियाचे वडील मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत। तर रियासह तिचा भाऊ शौविक आणि इतर 5 आरोपींचा देखील जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। अभी रीजनिंग दिया नहीं है। क्या कहा? सबकी बेल खारिज ओनली रिजेक्टेड। सभी के बेल रिजेक्ट हो गए हैं। यस। आपको क्या लग रहा है क्यों खारिज हुई? आपको क्या लग रहा है? There's no reason given yet. I guess investigation is at a crucial stage now, so that's why maybe now it's yet to come. Reasoning is yet to come. जेल में रहना होगा। Yes. Yes. आप लोग हाई कोर्ट मूव करेंगे अब? Of course we'll move the high court. तर येत्या काही दिवसात राज्यातील रेस्टॉरंट्स आणि मंदिरं मर्यादित क्षमतेने सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे। टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे। येत्या 3 ते 4 दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्ह आहेत। दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल रेल्वेसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे, कारण लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकार अद्याप तयार नसल्याचं कळतंय। दरम्यान कोरोनामुळे आणखी किती काळ लोकल सेवांवर मर्यादा आणणार असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलाय। एकीकडे ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे